सध्या मिडल ईस्टमध्ये नक्की काय चालू आहे? सगळ्यांच्या मनात भीती आहे, हे कन्वर्ट पुढे जाऊन थर्ड वर्ल्ड वॉर होणार आहे का? ट्रम्पला वाटलं की ते लगेच संपेल आणि आपण सरकार बनवूया, बट इट इज़ नॉट गिविंग अप अँड इट्स फायटिंग. इराण के पास इफ दे गेट अन न्यूक्लिअर वेपन दे कॅन डिस्ट्रॉय. आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की हे लाँग वॉर झालं पाहिजे, ह्याच्यासाठी कोणाचा इंटरेस्ट आहे ॲट दिस मोमेंट, अँड अमेरिका इज नॉट गोइंग टू पुट इट्स बूट ऑन द ग्राउंड. भारताने नक्की डिप्लोमॅटिक भूमिका कशी घ्यायला? नो परमानेंट फ्रेंड्स इन इंटरनेशनल रिलेशंस. कंप्लीट वॉर कब जीता आदमी? लीडरशिप पॉलिटिकल ख़त्म हो जाती है और मिलिट्री दोनों ख़त्म होना चाहिए. दे हैव सपोर्ट ऑफ चाइना एज वेल एज रशिया. सो आय वॉन्ट टू टेल यू ऑल ऑफ यू, हे कन्वर्ट होणार नाही. थर्ड वर्ल्ड वॉर सुरू झालेलं आहे. हे युद्ध थांबू शकेल असं वाटेल? मला असं वाटतं की वॉर मॅक्सिमम. हबीबी, वेलकम टू दुबई कट्टा. दुबई हे नाव सध्या बरेच चर्चेत आहे. दुबई काय अख्खं मिडल ईस्ट आहे. आपल्याला माहितीच आहे, सध्या इराण वर्सेस इस्रायल आणि US यांचं संपूर्ण मिडल ईस्टमध्ये वॉर चालू आहे. तिचे बरेचसे पडसाद संपूर्ण जगावर पडत आहेत. या पर्टिक्युलर टॉपिकवर डिस्कस करण्यासाठी आज आपल्याकडे एक गेस्ट आहेत, कर्नल सचिन रंधाळे. सचिन रंधाळेंचा बायोडेटा थोडा मोठा आहे, त्यामुळे रीडआउटच करतो. त्यांची 24 वर्ष मिलिटरीमध्ये सर्व्हिस आहे. ते शौर्यचक्र आणि सेना मेडल विनर आहेत. 2001 ते 2004च्या दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी कारवायांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या टीमने 20पेक्षा जास्त टेररिस्टचा खात्मा केला. त्यात अबू कासिमसारखा लष्कर ए तोयबाचा कमांडर पण समाविष्ट होता. त्यांना हे सेना मेडल मिळालं 2002मध्ये आणि 2003मध्ये शौर्यचक्र. ते प्रदान झालं APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते. निवृत्तीनंतर एप्रिल 2023पासून पुढे त्यांची एक अकॅडमी पुण्यामध्ये आहे, कर्नल डिफेन्स करिअर अकॅडमी. त्यामध्ये ते सैनिकी मार्गदर्शन, सर्वायवल स्किल्स, टॅक्टिकल ट्रेनिंग्स आणि प्रशासकीय आणि नेतृत्व कौशल्य याच्यावरती गायडन्स करतात. त्यांनी जवळजवळ 3000 भरती होणाऱ्या जवानांना आणि 200 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तर असे हे एक्सपिरियन्स आणि ग्रेट पर्सनॅलिटी आपल्याबरोबर आहेत. स्वागत करूया कर्नल सचिन रंधाळे. रंधाळे सर, आपलं स्वागत दुबई कट्टाच्या पॉडकास्टवर. तर ॲज थोडंसं इंट्रोडक्शनमध्ये ऑलरेडी मेन्शन केलं की सब्जेक्ट कुठला आहे, तर तुमच्याकडनं ऐकायला नक्की आम्हाला जास्ती माहिती मिळेल की सध्या मिडल ईस्टमध्ये नक्की काय चालू आहे, म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजेल असं तुम्ही जर का एक्सप्लेन करू शकलात. सर्वप्रथम धन्यवाद. मी इथं आलो आहे आणि तुम्ही मला बोलवलात. तुमचं मी पाहत होतं पॉडकास्ट आणि तुम्ही फार यू आर रिचिंग आउट टू लॉट ऑफ पीपल थ्रू दुबईची. तुमची वेगवेगळे जे पॉडकास्ट आहेत फार छान आहे. सेकंडली तुम्ही मला प्रश्न विचारता की मिडल ईस्टमध्ये काय चालू आहे. बरं, आता तुम्ही रोज TV मध्ये पाहताय आपण सगळे की इराण, इस्रायल, USAचं सगळं युद्ध चाललेलं, सगळं माहीत आहे. युद्ध चाललेलं आहे, सगळं माहीत आहे. मग याचं कारण काय हे थोड्या कारणा माहीत आहे आणि हे लाँग टर्म इश्यू आहे, हे आजचा नाही आहे इश्यू. बरं. तर हे USA आणि इस्रायल मिळून इराणवरती अटॅक केलेला आहे. आणि त्यामध्ये आयतुल्ला खोमेनी जे सुप्रीम लीडर होते आणि त्यांच्यासोबत जे टीम होती, सगळ्यांना त्यांनी डिस्ट्रॉय केलं. त्यांना एकाच ऑफिसमध्ये खात्मा केला त्यांचा. अख्खी टीम एलिमिनेट झाली. अख्खी टीम एलिमिनेट झाली. पण कशामुळे झाली हे थोडंसं आपल्याला बॅकग्राऊंड थोडंसं मागे जावं लागेल. करेक्ट. हे आजचं कारण नाही आहे. आपण 2 पार्टमध्ये बघूया. एक 1947च्या नंतरचं, 1947च्या अगोदरचं इंटू दी अब्राहमिक रिलिजन जेव्हा ओरिजिन झाले होते, दॅट इज BC AD त्यावेळेचं काळाचं बघूया. तेव्हापासून हे जे इश्यूज आहेत ऑफ द रिलिजन हे चालू आहेत. त्यानंतर हे 1947 जेव्हा 48 जेव्हा क्रिएशन ऑफ इस्रायल झालेलं आहे, त्यानंतर हे परत ते इश्यू त्यांनी हे घेऊन सगळं द सीड इज देअर इन सिन्स सेंच्युरीज.
ओके ही जी बी आहे हे सेंच्युरी ओल्ड आहे, आत्ताचं नाही आहे. ओके हे ओके अब्राहमिक रिलिजन्स आपण त्याला तिने म्हणतो. ओके फर्स्ट इज ज्युइझम तिथं आहे, हम्म, ज्यूपासूनच ख्रिश्चॅनिटी बनली हम्म, इन दी फर्स्ट सेंच्युरी एडी जेव्हा जीसस क्राइस्ट आले. हम्म, हम्म, त्यानंतर 7th सेंच्युरीमध्ये इस्लाम आला जेव्हा प्रोफेट मोहम्मद इथं आले. हम्म, हम्म, हे त्या रिजनमध्ये हे त्यांचं हे आपसामध्ये झुंज आहेच आहे. हम्म, सो इट इज नॉट नाव. हम्म, दॅट इज फर्स्ट इश्यू. ओके आणि तुम्ही जर पाहता तर हे 4000 इयर्स, 4000 वर्षाची पूर्वाची हे तुम्ही रिलिजन म्हणा या सभ्यता म्हणा, यू कॉल इट जसं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपण 4 ते 5000 वर्षापूर्वीचं आपलं सभ्यता आहे, हो. तसंच हे ज्यू लोकांची सभ्यता 4 ते 5000 वर्षापूर्वीची आहे. हम्म, 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 पण वेळोवेळी त्यांच्यावरती भरपूर आक्रमण झाले. रोमन एम्पायरचं आक्रमण झालं. हम्म, हम्म, रोमन एम्पायरच्या अगोदर बॅबिलियनचे जे किंग होते त्यांनी त्यांच्यावर अटॅक करून त्यांचा टेम्पल जो होता, त्यांचा जो टेम्पल माउंट म्हणून आहे ते त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला होता. ओके नंतर रोमन एम्पायरने उद्ध्वस्त करून टाकला होता 70 AD मध्ये. हम्म, तर हम्म, ज्यूज लोकांवरती फार तुम्ही म्हणा छळ म्हणा अत्याचार म्हणा फार अटॅक झालेले आहेत. हम्म, 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 असं तुम्ही एकंदर हे गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर ख्रिश्चनच्या लोकांनी केलेलेच आहेत अटॅक. नंतर इस्लामचे पण अटॅक त्यांच्यावरती आलेले आहेत ओके आफ्टर 7th सेंच्युरी. करेक्ट करेक्ट जेव्हा प्रोफेट मोहम्मद जेव्हा आले त्यानंतर इस्लामचा उगम झाला आणि हळूहळू वेस्टमध्ये ईस्टमध्ये सगळीकडे ते रिलिजन हळू पसरायला लागली. तेव्हा पण त्यांच्यावरती फार अत्याचार झाला होता. पण एखादी एक तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायचं मला वाटतं की इराण जो आजचा इराण आहे, इट वॉज अ बायझेंटिन एम्पायर. किंग डायरियस म्हणून फार मोठे किंग होते. बर त्यांनी ज्यू लोकांना फार शरण दिली होती ओके. आणि त्यांनी परत त्यांचं टेम्पल स्थापित करून दिलं होतं. बर म्हणजे इतकं चांगलं इराणचा आजचा जो इराण आहे, ओके तो इराण वॉज नॉट पार्ट ऑफ अब्राहमिक रिलिजन. ओके इट ओके वॉज अ सेपरेट इंडिपेंडेंट रिलिजन. दॅट इज पर्शियन Persian, रिलिजन correct. जे आहे म्हणतो पारशी बरं. पर्शियन. बरोबर दॅट इज सेपरेट रिलिजन. ओके ओके आय थिंक ते इंडियात जे दिस पारशी इज आलेले बेसिक तुम्हाला माहित पाहिजे की बॅकग्राऊंड काय आहे, तिथनं बॅकग्राऊंड येतो सर हे. करेक्ट करेक्ट हां. नाही इंडियात जे पारशी आलेले आहेत ते पण बेसिकली येस, इंडियामध्ये पारशी जे आले ते कम फ्रॉम पर्शियन एम्पायर. पर्शियन एम्पायर पर्शियन एम्पायरमध्ये जेव्हा प्रोसेक्शन होत होता त्यांचा, मग ते पळून आपल्याकडे आलेले आहेत. ओके आता नंतर मग काही दिवसानंतर ते इराण म्हणतात, इराणी ऑल्सो केम टू अस. देर ऑल पर्सिक्युटेड पीपल देर फोर्स्ड बाय फ्यू एम्पायर्स टू कन्वर्ट टू इस्लाम और कन्वर्ट टू दॅट किंगडम. त्यामुळे ते लोक आपल्याकडे इंडियामध्ये येऊन राहिलेले आहेत. ओके 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 बरं आता म्हणजे आता इराण इस्रायल पॅलेस्टाईन US या सगळ्यांचं एकमेकांशी तिथं संबंध आहे. किंवा फ्रिक्शन काय आहे आहे, आता हां. याच मल्टिपल तर हे कंट्रीज तुम्हाला मी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड दिलं फार पूर्वकालीन. बरोबर आता मध्यकालीनमध्ये ऑटोमन एम्पायर तिथं आला होता. ऑटोमन एम्पायरच्या ह्याच्यामध्ये 15व्या शतकामध्ये त्यावेळेस सुद्धा ज्यू लोकांना भरपूर स्कोप दिला होता. त्यांनी भरपूर त्यांची प्रोटेक्शन घेतली होती. ज्यूज ख्रिश्चन सगळे एकत्र राहायचे मुस्लिम अंडर ऑटोमन एम्पायर. ठीक आहे, जो आजचा टर्की आहे त्याच्यामध्ये. ऑटोमन एम्पायर नंतर काय आलं, ब्रिटिशचा रूल आला 19th सेंचुरीमध्ये. त्यानंतर हळूहळू हे जे एरिया ब्रिटिशच्या अंडर आला. आणि वर्ल्ड वॉर 1 नंतर तेव्हा एक आयडिया आली आहे ज्यू नेशन म्हणून. ते आयडियावरती त्यांनी काम करायला लागले. त्या लोकांनी ज्यू लोकांनी ठरलं की आम्हाला हे सेपरेट जागा दिली पाहिजे, होमलँड फॉर ज्यूज म्हणून त्यांनी ब्रिटिश लोकांकडे मदत मागितली होती. त्यांनी त्याला सपोर्ट केलं होतं ब्रिटिशला. आणि त्यावेळी ऑटोमन एम्पायरला हरवले ब्रिटिशने. आणि ते एरिया जो होता वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 नंतर दे डिसाइडेड की ह्या पॅलेस्टाईन ह्या एरियामधनं त्यांना छोटंसं जागा देऊन ज्यू लोकांना तिथं बसवलं पाहिजे. हे जे मोठे दॅट इज सेकंड सीड. ओके हे जे पहिलं आपण बोललो होतं हिस्टॉरिकली आणि रिलिजियस बॅकग्राऊंड, दिस इज द सेकंड सीड ऑफ कॉन्फ्लिक्ट इथं झालेलं आहे. ओके पॅलेस्टाईनमध्ये त्यांनी जागा देऊन ज्यू लोकांना तिथं पुनर्वसन केलेलं आहे. ओके पुनर्वसन केल्यामुळं बाकीचे जे मुस्लिम कंट्रीज होते आसपासचे ते त्यांच्यासोबत ॲग्री करत नव्हते. तरी पण बिकॉज ऑफ द ब्रिटिश एम्पायर त्यांनी फोर्सफुली तिथं त्यांना सेटल केलं. ओके ओके आणि इमिडिएटली 1948मध्ये जेव्हा सेटल केलं, सगळे मुस्लिम आसपासचे जे कंट्री होते सगळ्यांनी त्याच्यावरती अटॅक केला. जॉर्डन, लेबनन, इजिप्त, सौदी सगळ्यांनी त्याच्यावरती अटॅक केलं होतं. तरी पण 1948मध्ये ज्यू वर सच ए ग्रेट फायटर्स, दे डिफिटेड ऑल दी नेबरिंग कंट्रीज. ओके 1948 1948 मध्ये पहिल्यांदा अटॅक झाला होता. तेव्हा पण वॉर झालेलं होतं. येस, ओके तर दॅट इज वॉट. आणि नंतर सेकंड झाला आणि 65मध्ये 7 डेज वॉर झाला होता. ओके त्यामध्ये सुद्धा त्यांनी सगळ्यांना हरवलं होतं इस्रायलनी. ओके ओके मग त्यानंतर परत हे 73च्या आसपास झाला होता.
हे 2-3 लढाया त्यांनी केलेल्या आहेत ऑलरेडी ओके. इस्रायल आणि आसपासच्या मुस्लिम कंट्रीजने. आणि त्यानंतर इराणचा जो आहे मेन जो आहे इराणचा आपण बघूया थोडंसं बॅकग्राऊंड इराणचं पण घेऊया. इराण जे आहे इराण वॉज नॉट अगेन्स्ट इट डिड नॉट हॅव सो बॅड रिलेशन. इतके वाईट रिश्ते नव्हते. पण 1979 हे इस्लामिक रिव्होल्युशन जेव्हा झालं इराणमध्ये ओके ओके त्या अगोदर 1979च्या अगोदर इराण वॉज अ व्हेरी व्हेरी लिबरल आणि वेस्टर्न थॉटची कंट्री होती. ओके ज्यामध्ये किंग त्यांचे शाह डायनेस्टी असायचे. शाह डायनेस्टीचे किंग होते त्यांनी बिलकुल सगळे जितके पण त्यांची डेमोक्रेटिक व्हॅल्यूज असायचे वेस्टर्न लिव्हिंग वेस्टर्न व्हॅल्यूज वेस्टर्न एज्युकेशन वेस्टर्न ड्रेसेस हे सगळं तिथं इराणमध्ये चालायचं. ओके पण ते रिव्होल्युशन झाल्यामुळे 1979चं इस्लामिक रिव्होल्युशन झाल्यानंतर त्यानंतर तिथली सत्ता चेंज झाली आणि सगळे जो रिलिजियस लीडर ते पॉवरमध्ये आले. ओके त्यानंतर इस्रायल आणि इराणचे रिलेशन चेंज झालेले आहेत. ओके त्या अगोदर दे वर नॉट व्हेरी बॅड. ओके त्यांच्यासोबत पहिलं जे न्यूक्लिअर 1953 के आसपास काय तर लक्षात येत नाही पहिलं जे हेल्प केली होती त्या किंगला न्यूक्लिअर एनरिचमेंटसाठी आणि न्यूक्लिअर एनर्जीसाठी इस्रायल आणि अमेरिकेने केली होती. इस्रायल अमेरिका हेल्प्ड in 1953 to start the nuclear energy project in Iran. in Iran. Okay. That is what I am telling you. They were very good relations. Okay. 79 नंतर हे सगळे रिलेशन्स बिघडलेले आहेत. ओके 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 79 नंतर काय बिघडलेले आहे सर इराणने ऑलवेज एम केलेलं आहे की इस्रायल एज अ एनिमी कंट्री. आणि बाकीचे मुस्लिम कंट्रीमध्ये त्यांना ते वाटतं की एनिमी कंट्री आहे. ओके 79 to 89 ह्या काळामध्ये तुम्ही पहा इराण इराक युद्ध चालू होतं. हो इराण आणि इराक पण युद्ध चालू होतं. शिया सुन्नीचं युद्ध चालू होतं. बरोबर. तो इराण अँड इराक ह्या दोघांसुद्धा आपसामध्ये शिया सुन्नीचं युद्ध चालू होतं. ओके आणि त्यामध्ये थोड्या काळांमध्ये थोडंसं इस्रायलवरती कोणाचं लक्ष नव्हतं इतकं. आणि परत 90sमध्ये जेव्हा इराकवरती अमेरिकेने अटॅक केला इराकवरती अमेरिकेने अटॅक फर्स्ट टाईम केला 92मध्ये 93 परत 2003मध्ये केला. त्यानंतर तिथली थोडंसं जॉग्राफिकली आणि हिस्टॉरिकली आणि रिजनल पॉवर चेंज झाल्या. करेक्ट इराण स्लोली अमर्ज ॲज ए पॉवरफुल नेशन करेक्ट करेक्ट ॲज अ सिया नेशन हळूहळू बिकॉज ते ॲम्बिशियस पण आहे तो. त्याला मेन त्यांचं आहे की दे वॉन्ट टू डू न्यूक्लिअर दे से ते असं म्हणतात की आम्हाला न्यूक्लिअर एनरिचमेंट करून आम्हाला सिव्हिल जनतेसाठी वापरायचं आहे सिव्हिल एनर्जीसाठी वापरायचं आहे. पण ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे इस्रायलचा. ओके कारण की इस्रायल इज अ व्हेरी स्मॉल कंट्री. तुम्ही जॉग्राफिकल तुम्ही अगर बघता मॅपमध्ये इट इज अ व्हेरी स्मॉल कंट्री. टुवर्ड्स दी नॉर्थ इज लेबनन ऑन टॉप इज सिरिया टू दी ईस्ट इज जॉर्डन टू दी साऊथ अगेन इज अ मेडिटेरियन सी द चॅनल आहे आणि टू द साऊथ अँड साऊथ वेस्ट इज इजिप्ट सराउंडेड. आणि त्यानंतर इज जॉर्डनच्या पुढे इज सौदी अरेब सौदीच्या पुढे इज दी इराक आणि नंतर इज इराण. होल एरिया इज सराउंडेड बाय मुस्लिम कंट्रीज. करेक्ट 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 त्यामुळं त्याला वाटतं की छोटीशी एरिया आहे 20 किलोमीटर बाय 90 किलोमीटर त्याची काय लेंथ आहे 120 इतकं इज नॉट अ व्हेरी बिग कंट्री. आपलं मुंबई पुणे इतकंच त्यांचं एरिया आहे. मुंबई पुणे जातो का नाही तितकंच त्यांचं जॉग्राफिल तितकं एरिया आहे. आणि ती पॉप्युलेशन पण 2 कोटीच आहे. ओके सो व्हेरी लेस पॉप्युलेशन व्हेरी स्मॉल geographically very small. So this geographical geopolitics, this geopolitical existence is what they feel कि अगर ईरान के पास if they get an nuclear weapon they can destroy this country. करेक्ट. So इस्रायलचं कन्सर्न असं आहे त्यांचं अस्तित्व संपू शकतो. एक्झिस्टिंगसाठी फाईट एक्झिस्टन्शियल थ्रेट इज देअर फॉर इस्रायल. ओके अँड इराण सेज की दे वॉन्ट टू डेव्हलप इट फॉर nuclear weapon. That is what energy. Okay. And but they are not sure की न्यूक्लिअर एनर्जीच नाही न्यूक्लिअर वेपन्स वापरू शकतात असं क्लेम इस्रायल करते. म्हणून 2000 पासून 2005 पर्यंत 2000 नाव विल गो टू हाऊ दिस कॉन्फ्लिक्ट इज टेकिंग प्लेस. हे वॉर झालेलं आहे. त्यानंतर इराण काय करतो इट युजेस प्रॉक्सीज टू फाईट प्रॉक्सीज फाईट करण्यासाठी. ओके इराण इज हेल्पिंग हिजबुल्ला. It is in Lebanon. Hezbollah is a militia organization. Okay. Then come down to Palestine-मध्ये त्या एरियामध्ये it is helping Hamas. And then come down to again southern tip Houthi.
होती. Houthi is part of your Syria? No, it is not part of Syria. यमन. यमन. तो यमनमध्ये जे आहेत सन टिपला, तो यमन, हमास अँड हिजबुल्ला ऑल थ्री आर प्रॉक्सीज ऑफ इराण. ओके. इराण इज फंडिंग देम अँड इराण इज गिविंग ऑल दी मॉरल सपोर्ट. करेक्ट. सो देअरफोर ते प्रॉक्सीज आहेत त्यांच्या. आणि इराण जो आहे स्वतः इन्व्हॉल्व्ह होत नव्हता इतके दिवस. बरोबर. इराण वॉज ओनली फंडिंग देम टू पुट इस्रायल डाऊन. ओके. हे त्यांचं एम होतं. त्यामुळे इराण डायरेक्ट फाईट करत नाही, करत नव्हता. प्रॉक्सीच्या थ्रू करत होता, पूर्वी करत होता. परत होता. म्हणजे हे 90s पासून तुम्ही बघा ना, 90s 2000 पासून तो ही वॉज जस्ट फायटिंग थ्रू दिस प्रॉक्सीज. ओके. रिसेंटली आत्ता 2025ला आणि त्याच्या थोडेसे अगोदर इफ यू गो बॅक टू 2005 तिथनं न्यूक्लिअर एनर्जीचे चाललेलं आहे त्यांचं एनरिचमेंट. बरं. मग त्यावरती सँक्शन 2005मध्ये, नंतर 10मध्ये, 11मध्ये. एव्हरी टाईम US अँड वर्ल्ड हॅव ऑलवेज सँक्शनड इराण. इकॉनॉमिक त्याला वीक करून सँक्शन फार कोशिश प्रयत्न केलेला आहे, पण इराण काय थांबत नाही आहे. मग 17-18मध्ये जेव्हा हे आले आपले ट्रम्प परत आले, त्यांनी त्यांना परत कोशिश केली, पण ही केम आउट ऑफ द ट्रिटी, त्यातनं बाहेर निघाले. बिकॉज इराण ऐकत नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. दॅट इज देअर साईड ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि परत जेव्हा ट्रम्प केम बॅक टू द पॉवर, आणि हे तुम्ही पाहता की 2025मध्ये लास्ट इयर 2025 जूनमध्ये अटॅक केलं होतं. 12 दिवसाचं वॉर होत होता. इस्रायल आणि US दोन्ही अटॅक केली होती ऑन दी न्यूक्लिअर फॅसिलिटीज ऑफ इराण. दे ट्राय टू डिस्ट्रॉय, बट इराण असं क्लेम केलं की त्यांनी ते न्यूक्लिअर एनरिचमेंट जे झालेलं होतं त्यांनी तिथनं जागा चेंज केली होती ऑलरेडी शिफ्ट. बट सो दॅट इज अगेन अ थ्रेट फॉर दिस. म्हणून ह्या वर्षी तुम्ही पाहताय की हे डायरेक्ट कन्फ्रंटेशन झालेलं आहे 2025 अँड नाव. तुम्ही ऑलरेडी मेन्शन केलं अबाउट हुतीज, अबाउट प्रॉक्झीज जे आहेत. मग ते सोडून मुख्य सध्या फ्रंटियर्स कोण आहेत? कारण हे आता प्रॉक्झीज पण सध्या इस्रायलवर सध्या आता आपण तुम्ही पाहता की वॉरमध्ये प्रॉक्सीज कुठे इन्व्हॉल्व आहेत का? नाही. ह्यामध्ये ओनली लेबनन, फक्त हिजबुल्ला लेबननमध्ये तेच. सो दॅट इज ओनली वन फ्रंट इज ओपन, बट हमास स्टील क्वाईट. ओके. अँड हुतीज आर स्टील क्वाईट. हे 7 ऑक्टोबर जेव्हा झालं होतं ना, हे 9 का 7 ऑक्टोबरला 2024मध्ये अटॅक. हां, 23मध्ये झालं होतं अटॅक. हमासने केलं होतं बघा. त्यानंतर थोडंसं डिस्ट्रक्शन झालेलं आहे हमासचं. लॉट ऑफ डिस्ट्रक्शन टेकन फ्रॉम हमास. बट इट वॉज बॅक्ड बाय इराण. हुती सुद्धा लॉट ऑफ दे हॅव टेकन अ बॅक सीट. लेबनन सुद्धा हॅव टेकन अ बॅक सीट. बट लेबनन स्टील हॅज सम एनर्जी विच आर ट्राईंग टू फाईट इस्रायल. ते एक फ्रंट आहे. आणि 1-to-1 फ्रंट जे आहे इस्रायल आणि इराणचा, थ्रू मिसाईल्स, थ्रू एअरक्राफ्ट, दिस इज गोईंग ऑन. करेक्ट. विथ US ऑल्सो कॉम्प्लिमेंटिंग विथ दी एअरक्राफ्ट कॅरियर. 2 एअरक्राफ्ट कॅरियर इंडियन ओशनमध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यातनं एअरक्राफ्ट जाऊन मिशन पूर्ण करतायत इराणमध्ये. आणि त्यांचं जे एम होता, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे होतं, लिडरशिप को खतम करके दे वॉन्टेड. अल्टिमेट एम काय होतं इराण आणि इस्रायल आणि USAचा एम था की पॉलिटिकल सिस्टम हटा के दे वॉन्ट टू स्टॅब्लिश ए गव्हर्नमेंट विच इज मोर फ्रेंडली टुवर्ड्स USA अँड इस्रायल. जे 1979च्या अगोदरची जी गव्हर्नमेंट होती, शहा जे पहलवी किंग होते ना, ही वॉज व्हेरी फ्रेंडली टुवर्ड्स वेस्टर्न कंट्रीज. ही इज ऑल्सो स्टील देअर इन USA. त्यांच्या थ्रू सुद्धा लॉट ऑफ प्रोटेस्ट झालेत बघा. 2023मध्ये इराणमध्ये भरपूर प्रोटेस्ट झाले होते. इंटरनल जे इश्यूज आहेत इराणचे, फार कट्टर गव्हर्नमेंट आहे अँड लॉट ऑफ रेग्युलेशन्स आर देअर ऑन विमेन. करेक्ट. मग त्यामध्ये एका मुलींचं नाव आय एम फॉरगेटिंग हर नेम, शी वॉज किल्ड इन सम प्रोटेस्ट. मग त्यानंतर फार मोठं प्रोटेस्ट झालं होतं. दॅट इज अ होम ग्रोन प्रोटेस्ट विच इज देअर, बट इज बॅक्ड बाय US सम वे. बरोबर. सो इराणला चॅलेंजेस आहेत. इट्स नॉट की इंटरनल चॅलेंजेस पण आहेत, बिकॉज दे वॉज ट्राईंग टू चेंज द रिजिम. एकतर नाव दे हॅव हिट दी पॉलिटिकल लिडरशिप, बट पॉलिटिकल लिडरशिप हिट झाल्यानंतर सुद्धा इराण स्टील इज फायटिंग. सो इट इज नॉट एबल टू ब्रेक द विल ऑफ द एनिमी. वॉर काय आहे बेसिकली? वाय वॉर हॅपन्स? यू शुड अंडरस्टँड. वॉर क्यों होतं? वॉर इज फॉर 2 रिझन केली आहे. 2 कारणासाठी वॉर होतं. एक तर आहे आयडियोलॉजिकल डिफरन्सेस तुमचे असतात, विचारधारा तुमचे जे आयडियोलॉजिकल दॅट इज वन. ओके. बट बियॉन्ड दॅट इज युअर रिसोर्सेस. ऑलवेज यू फॉट फॉर रिसोर्सेस. रिसोर्सेसमध्ये सगळं लँड, ऑइल, फ्यूल, हे सगळे जे रिसोर्सेस आहेत, मॅनपॉवर, सगळे रिसोर्ससाठी फाईट करतो. सो हिअर देर इज अ आयडियोलॉजिकल डिफरन्सेस ऑफ इराण अँड Israel, which I connected back to the centuries. Correct.
जे ज्यूज आणि इस्लामचं जे युद्ध आहे ते कुठेतरी ते पण रिलिजियस अँगल आहे त्यामध्ये. त्यामुळं दे वॉन्ट टू हॅव ए न्यूक्लिअर वेपन अँड दे वॉन्ट टू नॉट अलाव देम टू हॅव ए न्यूक्लिअर. दिस इज वॉट डिफरंट दॅट फॉर द वॉर इज देअर. ओके ओके ओके. अच्छा, याच्यात हे सध्या जे वॉर चालू आहे ते किती गंभीर स्वरूपाचं रूप घेतलेलं आहे त्यांनी सध्या? येस, देखो ह्या वॉरमध्ये USA आणि इस्रायलचा जे स्ट्रॅटेजिक एम होता की चेंज ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे हे आहे आणि दे शुड हॅव ए फ्रेंड, बट ती अचीव करू शकली नाहीत. दे हॅव चेंज, दे हॅव डिस्ट्रॉयड द लिडरशिप, संपवलेली आहे. पण त्यांची जी मिलिटरी स्ट्रेंथ आहे 6 लाखची मिलिटरी स्ट्रेंथ आहे इराण. 6 लाख, 3.5 लाख लोक त्यांचे रिझर्व्ह आहेत. विजावी इस्रायलचे किती आहेत? 1,70,000 सोल्जर आहेत इस्रायलकडे. करेक्ट. मिलिटरी ऑन ग्राउंड. ओके. बट अमेरिका हॅज 13 लाख. दॅट इज, बट अमेरिका इज नॉट ॲट दिस मोमेंट, अमेरिका इज नॉट गोइंग टू पुट इट्स बूट ऑन द ग्राउंड. जमिनी लढाई तो करणार नाही आहे बरोबर ह्या स्थितीमध्ये, कारण की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पला फार प्रेशर असणार आहे. एकही जर सैनिक त्यांचा गेला तर फार प्रेशर असणार त्यांच्यावर. त्यामुळं ॲट दिस स्टेज नाही आहे. इस्रायल स्वतः करू शकतो का? नाही करू शकत. आणि आपण टू ब्रेक द विल ऑफ द एनिमी इज ॲक्च्युली विनिंग द वॉर. आपण विल तोडलं का? इराणचं नाही तुटलेलं विल. नाही. नाव देअर त्यांची 6 लाखची आर्मी आहे आणि त्यांनी काय केलेलं डिसइंटिग्रेशन केलेलं आहे. त्यांच्याकडे सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजिकली आणि मिलिटरीली दे आर नॉट स्ट्रॉंगर कम्पेअर्ड टू USA. इराण इज नॉट स्ट्रॉंगर. ओनली इन मॅनपॉवर आणि मिसाईल्स त्यांच्याकडे जास्त आहेत. ओके. मग त्यावरती मिसाईल्स अँड ड्रोन्स, दिस आर द मीन्स विच इट इज युझिंग टू डिस्ट्रॉय इट्स एनिमी ॲज वेल ॲज. त्यांनी काय केले टेक्निक इराणने, रिजनल जे कंट्रीज आहेत त्यांना आत इन्व्हॉल्व केलेलं आहे. जे USचे बेसेस होते, बहरीन, ओमान, UAE, कटार, सौदी आणि टर्की ॲज वेल ॲज. So this all area it is trying to target these people. Correct. Iran is targeting US bases, it says, but it is targeting UAE and other infrastructure also. That is one tactics they started. हे जे त्यांनी नवीन पद्धत लढायची केलेली आहे की त्यांचे जे फ्रेंडली कंट्रीज आहेत USAच्या त्यांच्यावरती तो अटॅक करतोय. सो दॅट USAवरती प्रेशर यांचा आला पाहिजे की बाबा USA स्टॉप फायटिंग आणि इस्रायल स्टॉप फायटिंग. यामुळे ती इराण इज ट्राईंग टू टार्गेट दी कंट्रीज विच आर स्मॉलर कंट्रीज. करेक्ट. अँड विच आर प्रोव्हाइडिंग बेस टू US. That is their tactics. Now what is the tactics of Iran? This is what Iran is doing. And second point which is Iran, काय करतो इराण, ती गल्फ ऑफ हर्मुज जी आहे त्या तिथं त्यांनी बिलकुल कंट्रोल ठेवलेला आहे. इज ट्राईंग टू हिट दॅट. आणि ते गल्फमध्ये मॅक्सिमम जे वर्ल्डचं ऑइल जातो, इट इज ट्राईंग टू स्टॉप दॅट ऑइल, कंट्रोल दॅट ऑइल. ओके. सो दॅट वर्ल्ड जग सगळं प्रेशर टोकाला टाकणार आहे अमेरिकेवरती. स्टॉप द वॉर. ओके ओके. त्यांना पण स्टॉप नाही करायचं आहे. ट्रम्पला वाटलं की ते लगेच संपेल आणि आपण सरकार बनवूया, बट इट इज नॉट गिविंग अप अँड इज फायटिंग. सो हाऊ इट इज फायटिंग? नॉट एबल टू डिस्ट्रॉय USA किंवा इस्रायल डायरेक्टली. इस्रायलच्या सिटीवरती तो फायर करतोय मिसाईल, भरपूर मिसाईल त्याच्याकडे आहेत. 3,000 ते 4,000 मिसाईल त्याच्याकडे स्टॉक पहिला होता आणि 3,000 ते 3,000च्या आसपास त्यांच्याकडे ड्रोन्स होते. इस्रायल नाही, इराणकडे एक शाहीद ड्रोन म्हणून आहे तो. दिस ऑल ड्रोन्स दे हॅड 3,000 to 1,000. ओके. ते सगळे ड्रोन्स तो वापरायला लागला आहे आणि मिसाईल वापरायला लागला आहे. विथ दॅट इज टार्गेटिंग दिस कंट्रीज सो दॅट दे पुट प्रेशर. दिस इज इट इज. आणि गल्फ ऑफ हर्मुज जो है उसको वो इज ट्राइंग टू कंट्रोल इट. हे दोन त्याचे टॅक्टिक्स आहे. नाव ईरान को कंट्रोल करने के लिए US इज नाउ यूजिंग द टॅक्टिक्स ऑफ प्रोटेस्ट, इंटरनल प्रोटेस्ट तो करायला बघतोय. ओके. सेकंडली इट इज ट्राइंग टू एम्प्लॉय कुर्दिश फोर्सेस. ओके. कुर्दिश एक एथनिक ग्रुप आहे जो नॉर्दर्न इराक आणि इराणच्या त्या एरिया बॉर्डरमध्ये असतात. ते लोक, त्यांना एक सेपरेट कंट्री पाहिजे. दे वॉन्ट सेपरेट कंट्री, बट त्यांना आता पण सेपरेट कंट्री मिळाली नाही आहे. दे आर एथनिक ग्रुप वेगळे आहेत. दे फॉलो इस्लाम बट दे आर डिफरंट पीपल. दे आर ट्राईंग टू एम्प्लॉय दिस पीपल टू फाईट इराण. हां, दॅट इज वॉट. बिकॉज 6 लाख जोपर्यंत आर्मी डिस्ट्रॉय होणार नाही आहे, यू कॅनॉट पुट बूट्स ऑन द ग्राउंड अँड यू कॅनॉट चेंज द रेजिम. तिथे इलेक्शन झालेच पाहिजे. दॅट इज वन टॅक्टिक्स. सेकंडली, रिसेंटली इन द न्यूज ऑल्सो
USA has targeted one of the islands, करेक्ट. खार्ग. Kharg Island, Kharg so that it is a maximum production of oil is from that island. करेक्ट. So US is trying to hit that island. करेक्ट. So कसं असतं म्हणजे लढाईमध्ये कसं असतं, देर आर सम वल्नरेबल पॉइंट्स ऑफ ईच अदर. खुद के कुछ वीकनेस होती है उनकी और हमारी कुछ वीकनेस होती है. तो यू वॉन्ट एनिमी टू सकम टू युअर विल. त्यासाठी यू हॅव टू टार्गेट हिज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीज. Okay. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीज और सम वल्नरेबल पॉइंट्स. सेंटर ऑफ ग्रैविटी तो इन्होंने डिस्ट्रॉय कर दिया है, दैट इज लीडरशिप. बट अदर देन दैट सेंटर ऑफ ग्रैविटी आर्म फोर्सेस. कंप्लीट वॉर कब जीता आदमी? लीडरशिप पॉलिटिकल खत्म हो जाती है और मिलिट्री दोनों खत्म होना चाहिए. पर यह मिलिट्री लीडरशिप खत्म हुई है बट मिलिट्री इज स्टिल इंटैक्ट. करेक्ट. सो नाउ US इज ट्राइंग टू यूज इट्स वल्नरेबिलिटी एंड हिटिंग द वल्नरेबिलिटी. गल्फ जो मार रहे हैं अभी वो. करेक्ट. करेक्ट. आता हे जे युद्ध चालू आहे याच्यात बरेचसे म्हणजे ड्रोनचा यूज होतो आहे, सायबर अटॅक्स होत आहेत किंवा बाकी नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे. तर ते हाऊ दॅट इज इव्हॉल्विंग ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. म्हणजे पूर्वी जेव्हा 90sमध्ये टी व्हीवरती पाहायचो ते पॅट्रॉइड मिसाईल येते, म्हणजे दॅट वॉज द फर्स्ट टाइम प्रॉब्ली सगळ्यांनी टी व्हीवरती किंवा एक्सपिरियन्स इराक वॉर. इराक वॉर. येस. गल्फ. टी मध्ये गल्फ वॉर, इराक वॉर 90s मध्ये, नंतर Correct. 2003 मध्ये. That was the era of missiles and air power. एअरपोर्ट. See, you have to understand war in a bigger context. Warfare is evolving every time. Warfare is evolving. कसं होतो, लढाई दरवेळेस चेंज होत असते. का चेंज होते? विथ दी टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. युद्धाची सुरुवात कसं असायची? पहिलं आपण सुरुवात हाताने मारायचो युद्ध एकमेकाला, मल्लयुद्ध करायचो. नंतर गदा आला, गदानंतर मग वी स्टार्टेड हॅव्हिंग बो अँड ॲरो, धोंडे फेकायचो. देन बो अँड ॲरो. स्लोली त्या काळात चॅरिट आले, घुडसवार आले. म्हणजे घुडसवारीनंतर यू वेंट टू वर्ल्ड वॉर. स्ट्रेट वे कम टू पावडर, गन पावडर. 15th century गन पावडर आला. ओके. देअर वी स्टार्टेड हॅव्हिंग आर्टलरी गन्स, दूरनं तोफा मारायच्या. देन वी केम टुवर्ड्स इन वर्ल्ड वॉर 1 मध्ये यू सी टँक्स, ट्रेंच आणि टँक्स. करेक्ट. अँड देन वर्ल्ड वॉर 2 मध्ये complete tank regiments used to go to the, German tanks used to go and, capture a lot of people. The blitzkrieg tactics. म्हणजे moving fast with the tanks, speed tanks. So every time it will evolve. And then in 90s, it's all Patriot and missiles started. Correct. And air power. Air and power. now it has changed to drones, cyber, as well as, this propaganda war. Social media also is very important. Correct. Shaping the mind of the enemy. करेक्ट. तो दिस इज पार्ट. ये सब चेंजेस हो रहे हैं बिकॉज ऑफ टेक्नोलॉजी Correct. एंड विल कीप चेंजिंग. आगे तो ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस भी आ रहा है. तो स्पेक्ट्रम जो है लड़ाई का, फ्रॉम थ्रोइंग ए स्टोन से लेके साइबर वॉर से लेके आपका नाउ इट इज़ गोइंग टू बी स्पेस ऑल्सो इज बीइंग यूटिलाइज. स्पेस, तो ये फुल स्पेक्ट्रम बढ़ गया है. सो इट इज गोइंग टू इवॉल्व, इट इज गोइंग टू चेंज विद द टेक्नॉलॉजी. इट विल कीप चेंजिंग. बरं. आता म्हणजे आता खरं खोटं ड्रोन अँड मिसाईल्स आर द थिंग विच वॉज. आपल्याला काय करतो ड्रोन मिसाईल्स? कारण की आपल्याला स्टँड ऑफ डिस्टन्सवरून डिस्ट्रॉय करायचं आहे एनिमीला करेक्ट. येस. विथ मिनिमम कॅज्युअलिटी टू ओन. सो ड्रोन अँड मिसाईल्स इज दॅट इज वॉट दे आर ट्राइंग टू डू. बट दे आर नॉट एबल टू अचीव कंप्लीट विक्ट्री. ओके. कंप्लीट विक्ट्री तेव्हाच होणार आहे जेव्हा तुमचे माणसं तिथं किंवा तुमची गव्हर्नमेंट तिथं असणार आहे. यू आर एबल टू डिस्ट्रॉय बट यू आर नॉट एबल टू गेन कंप्लीट विक्ट्री. जे ऑपरेशन सिंधूमध्ये झालं होतं बघा आता. वी आर ड्रोन्स अँड मिसाईल्स, वी आर फायटिंग विथ ड्रोन्स अँड मिसाईल्स. करेक्ट. आता काही ठिकाणी टी व्हीवर किंवा काही सोशल मीडियावर पाहायला मिळतं आहे की इराणनी त्यांच्या वन ऑफ द टॅक्टिक्स की त्यांनी बलून्स ठेवले होते असं की लाईक तोफांचे किंवा आपल्या. ओके, दॅट इज कॉल्ड डमीज असतात. डमीज काय करतात तुम्हाला माहिती आहे की आता एनिमी विल कम अँड डिस्ट्रॉय आवर टार्गेट्स. करेक्ट. आता त्यांचे मिसाईल लॉन्चचे साईट्स, त्यांचे मिसाईल साईट्स अँड न्यूक्लियर साईट्स ऑल विल बी टार्गेटेड बाय इस्रायल. करेक्ट. इट इज टार्गेटिंग ऑल. येस. as well as it will target its main military bases. पण एनिमीला थोडंसं आपण म्हणतो चकमा देणे के लिए आपल्याला त्याला एक त्याला म्हणतात सरप्राईज अँड डिसेप्शन म्हणजे त्याला खोटेपणा दाखवायचं आहे की इथं माझं सामान आहे, इथं माझं सामान, इथं माझी डिप्लॉयमेंट आहे. सो दॅट एनिमी विल कम अँड हिट दॅट टार्गेट. करेक्ट. त्यामुळे ते बलून्स अँड डकॉयज असतात. डकॉयज ते वापरले जातात. ओके. खोटे मिसाईल लॉन्चर, खोटे गन्स लावून ठेवतात तसं. ओके. सो दॅट एनिमी विल कम अँड डिस्ट्रॉय दॅट. Okay. That is part of one of the That's war a usual tactics. strategy. Usual strategy. Yeah. It is called
डिसेप्शन. डिसेप्शन. शो द पोझिशन देअर बट फायर फ्रॉम समथिंग एल्स. ओके. आय मीन तुम्हाला ऑलरेडी एवढा एक्सपिरियन्स आलेला असेल याच्या येस, आम्ही ते करायचो. हां, करेक्ट. बरं, हां. या सगळ्या आता हा संघर्ष चालू आहे, याचा इंडियावरती नेमका परिणाम कसा होणार आहे? आता बघा तुम्ही रिसेंटली इंडियावरती परिणाम आता हळूहळू तुम्ही पाहता की टी व्हीमध्ये दररोज LPG गॅसचे सिलेंडर रॅशनिंग व्हायला लागलेत आणि तेलाची किंमत जास्त होणार आहे. बरोबर. पण इंडियावरती इतका इम्पॅक्ट आणखी झाला नाही आहे, अजून झालेलं नाही. झाला नाही आहे. हां, थोडंसं पॅनिक आहे वर्ल्ड मार्केटमध्ये, आपल्या फॉरेक्समध्ये ॲज वेल ॲज युअर सेन्सेक्समध्ये सगळं चाललेलं आहे. Correct. बिकॉज ऑफ दिस अनसर्टनिटी Correct. इन गल्फ रिजन. Correct. ते आहे, ते होणार आहे. Yes. इकॉनॉमिक इट विल ॲक्ट ऑन इकॉनॉमिक इम्प्लिकेशन आहेत आपल्याकडे. बट आवर गव्हर्नमेंट इज ऑलरेडी प्रिपेअर्ड. तुम्ही अगर पाहताय तर 60 ते 70 दिवसाचा आपल्याला रिझर्व्ह आहे LPG. 60 to 70 days. येस, आपले फ्यूल. फ्युअल्स. हां, आय हॅड 60 to 70 डेज फ्यूल रिझर्व्ह आहेत आपल्या इंडियामध्ये. ओके. ॲज वेल ॲज वी हॅव रिझर्व्ह ऑफ गॅस ऑल्सो. करेक्ट. अँड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिया इज अ कंट्री विच हॅज गुड रिलेशन विथ इराण ऑल्सो अँड इस्रायल ऑल्सो. एक्झॅक्ट. सो आय थिंक वी आर इन बेटर प्लेस टू मॅनेज थिंग्स. आपल्याला इतके इफेक्ट होणार नाही आहे. ओके. पण इफ इट ड्रॉज लॉंगर देन स्लोली इट माइट इफेक्ट इन डे टू डे लाईफ. पण सध्या आता मला असं वाटतं की वॉर मॅक्सिमम 4 ते 6 वीक असं चालेल. ओके. बट इट इज नॉट गोइंग टू बी क्लासिकल की प्रॉपर एनिमी जाणार, बंकर डिस्ट्रॉय करणार, त्यांचे कॅप्चर करणार, तसं नाही. इट इज गोइंग टू बी मिसाईल्स, ड्रोन्स, एका दुका त्यांचे वल्नरेबिलिटीज असतात. ओके. इट हिट द वल्नरेबिलिटीज ऑफ द USA, hit the vulnerability of Iran. This will happen. But 4 to 6 weeks somewhere there will be talks असणार आहेत. ओके. आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की हे लॉंग वॉर झालं पाहिजे, ह्याच्यासाठी कोणाचं तर इंटरेस्ट आहे. थोडंसं यू कम बॅक ऑन स्ट्रॅटेजिक लेवल. हे आता वॉरच्या मधनं रिजनलमधनं आपण बाहेर जागतिक लेवलवरती बघूया. बरोबर. रशिया आणि चायना. येस, रशिया आणि युक्रेन वॉर चाललेला आहे. त्यामध्ये बरोबर नॅटोला हेल्प कोण करत होता? US. अमेरिका. करेक्ट. इट वॉन्टेड वॉर टू ड्रॅग अँड रशिया टू गेट स्टक इन दिस वॉर. तो 2 वर्ष ते करतोय का नाही? मग रशिया काय करेल आता? रशिया काय ना काही करेल ना. करेक्ट. इट इज हेल्पिंग इराण. Correct. इट शुड गेट स्ट्रेच्ड सो दॅट US इधर फंसा रहे. करेक्ट. करेक्ट. एज वेल एज चाइना. करेक्ट. चाइना इज लुकिंग एट ताइवान. US फंसा है तो इट कॅन टेक ताइवान. करेक्ट. त्यामुळे चायना आणि रशिया दे विल डेफिनेटली वॉन्ट This दिस war to वॉर go शुड on. प्रोलॉंग अँड दे आर बॅकिंग इराण. Correct. इराणचं बॅकिंग तर आहेच आहे. आतल्याची मिलिटरी आणखीन थांबलेली आहे. मिसाईल्स आणखीन आहेत. त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी 500 आहे. 500 पर मंथ. 500 पर मंथ त्यांच्याकडे आहे, जी मिसाईल्स बनायला लागलेत. ओके. बट दे हॅव सपोर्ट ऑफ चायना ॲज वेल एज रशिया. रशिया. सो विल इज नॉट ब्रोकन. इट इज गोइंग टू ड्रॅग. इट इज स्टेलमेट हो सकता है. अँड इम्प्लिकेशन आपल्याला काय आहेत? इफ यू सी इम्प्लिकेशन, दिस आर गोइंग टू बी इकोनॉमिक इम्प्लिकेशन ऑन अस. करेक्ट. करेक्ट. बट लॉन्ग टर्म में अगर लॉन्ग टर्म खींचेगा तो. बरोबर. पर फिलहाल इन नियर फ्यूचर विद द नेक्स्ट 2-3 months नथिंग इज गोइंग टू गेट अफेक्टेड. यू शुड नॉट वरी ऑन दॅट. करेक्ट. गॅस सप्लायज ॲज वेल एज बाकीच्या गोष्टीमध्ये. ओके. म्हणजे यात दुसरा एक अँगल असा आहे की जसं इराकनी जेव्हा कुवेत कॅप्चर केलं होतं हां तेव्हा बरेचसे भारतीयांना आपल्याला इव्हॅक्युएट करून आणायला लागलं. आता हां जवळजवळ. हां सेकंड इम्प्लिकेशन काय म्हणते का? सॉरी, आय जस्ट फॉरगॉट दॅट पॉईंट. करेक्ट. एक इकॉनॉमिक इम्प्लिकेशन आहेच आहे. हो. आणि आपल्याला दुसरी इम्प्लिकेशन आहे की आपले भारतीय लोक जे आहेत, हो. दोज हू आर वर्किंग इन दी गल्फ कंट्रीज, करेक्ट. दे आर गोइंग टू गेट अफेक्टेड. करेक्ट. बट आता दुबई, कटार, बहरेन सगळ्या कंट्रीने ॲश्युरन्स दिलेलं आहे की तुम्हाला काही होणार नाही आहे. तिकडे दे आर ट्राईंग टू डू ऑन लोकल कंट्रोल देअर अँड दे आर गोइंग टू डिफेंड देमसेल्फ. ते Correct. करायला लागले आहेत. पण येस, लॉंग टर्ममध्ये ते लोक आपल्याकडं परत येऊ शकतात इंडियामध्ये. जर हे वॉर भीषण झालं, भीषण ॲज ए इट इज ओनली स्ट्राईक्स ऑन दी करेक्ट. ऑन दी ऑइल ॲज वेल ॲज ऑन दी मिलिटरी टार्गेट्स, ऑल इकॉनॉमिक टार्गेट्स Correct. अँड पॉलिटिकल टार्गेट्स. करेक्ट. बट नॉट ऑन दी सिव्हिलियन्स. Not on the आतापर्यंत सिव्हिलियन इतका भीषण युद्ध झालेला नाही आहे. बरोबर. एखादा चुकून गेलेला आहे सिव्हिल एरियामध्ये, पण क्लिअर टार्गेटिंग ऑफ सिव्हिलियन इज नॉट देअर. यू कॅन सी आतापर्यंत बघतो की होत नाही आहे. होत नाही. त्यामुळं घाबरायची काही गरज नाही आहे. करेक्ट. तर भीषण झाला तर वी शुड बी प्रिपेअर्ड. अँड इंडिया इज ऑलरेडी प्रिपेअर्ड. जसं ऑपरेशन गंगा केलं होतं, सागर केलं होतं आपण, जेव्हा आपण मागे
युक्रेनच्या युद्धामध्ये आणले होते, करेक्ट. ते करू शकतो. दॅट इज वी ऑलरेडी प्रिपेअर्ड, गव्हर्नमेंट इज ऑलरेडी प्रिपेअर्ड अँड वर्किंग ऑन दॅट. कंटिन्युन्सी आपली आहेत. ओके. पण आता तुम्ही म्हणजे कम्पेअर केलं तर युक्रेनमध्ये माइट बी इन फ्यू थाउजंड. येस. इकडं जवळजवळ पण आपले चांगल्या UAE आणि आसपास जितके पण मिडल ईस्ट कंट्रीजसोबत आपले रिलेशन चांगले आहेत रिलेशन चांगले आणि इराणसोबत चांगले आहेत. करेक्ट. आता व्हॉट डू आय से, इराण इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस येस. ॲज वेल ॲज इस्रायल. ओके. इराण इज इम्पॉर्टंट बिकॉज आपल्याकडं तिथं ऑइल अँड गॅसचं रिझर्व आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे आपण घेत असतो. ॲज वेल ॲज वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज छाबर पोर्ट इन इराण. फार मोठा पोर्ट आहे, ती आपण डेव्हलप करत होतो. करेक्ट. हा थोडंसं आपण मागे पडलो त्यामध्ये, पण वी आर डेव्हलपिंग दॅट बिकॉज फ्रॉम देअर वी गेट ए रूट टू मिडल ईस्ट, फ्रॉम देअर अफगाणिस्तान अँड सेंट्रल एशिया, वी गो टू सेंट्रल एशिया फॉर ट्रेड. ओके. ते आपण एक करतो, डेव्हलप करतो, थोडंसं आता मागे पडलेलं आहे. सो वी शुड नॉट लिव्ह दॅट. करेक्ट. आपण भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. दॅट इज वन. इराण इज स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ एनर्जी सिक्युरिटी. इस्रायल इज इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ डिफेन्स इक्विपमेंट. आता डिफेन्स अँड टेक्नॉलॉजी. वेन मोदीजी वेंट, जाऊन भेटणूक आले तिथं जाऊन भेटले होते आता, तर लॉट ऑफ डिफेन्स पॅक्ट आपल्याकडे सही झालेले आहेत. का सांगतो, 1919 कारगिल वॉर, 99मध्ये कारगिल युद्धामध्ये आपल्याला ॲम्युनिशनचं हेल्प कोण केली होती? इस्रायलने. 1971मध्ये कोण हेल्प केली होती? इस्रायलने. अँड ॲज वेल रशिया. सो देर आर स्ट्रॅटेजिक पार्टनर्स फ्रॉम लॉंग टाईम. करेक्ट. त्यामुळं वी हॅव टू बॅलन्स विथ इस्रायल अँड विथ इराण. इराण. करेक्ट. एक्झॅक्टली मला तोच पुढचा प्रश्न होता की भारताने नक्की डिप्लोमॅटिक भूमिका कशी घ्यायची? भारताने डिप्लोमॅटिक भूमिका अशी आहे, आपण कुणाकडनं इन्व्हॉल्व नाही व्हायचं आहे. आपल्याला दोघांकडनं व्यवस्थित रिलेशन ठेवायचे आहेत. हे काळाची गरज आहे. दॅट इज वॉट आपले जयशंकर जी असं म्हणतात की वी हॅव आवर ओन ऑटॉनॉमी. डिप्लोमॅटिक ऑटॉनॉमी आमची स्वतःची आहे, स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी स्वतःची आहे. वी आर नॉट अलाइन्ड विथ 1 or 2 कंट्री. पहिलं आपलं होतं नॉन अलाइन होतं जेव्हा नेहरूजी होते. नाव फॉरेन पॉलिसी इज मल्टी अलाइनमेंट. वी हॅव टू हॅव रिलेशन विथ ऑल दी कंट्रीज बिकॉज वी आर ए ग्रोईंग नेशन, वी आर ए ग्रोईंग पॉवर विथ एथिक्स. बरोबर. आपल्याकडे एथिक्स आहेत. वर्ल्ड इज लुकिंग ॲट इंडिया ॲज अ वन ऑफ दी ग्रोईंग पॉवर्स विथ एथिक्स. करेक्ट. बाकीकडे एथिक्स नाही आहेत. जे एथिक्स आपल्या कंट्रीमध्ये आहेत, आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये आहेत. देअरफॉर वी हॅव टू हॅव ए पॉलिसी ऑफ मल्टी अलाइनमेंट अँड इन दिस केस स्पेसिफिकली वी हॅव टू हॅव रिलेशन विथ बोथ द कंट्रीज टू मेंटेन आवर ओन स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. करेक्ट. पण इट्स नॉट जस्ट 2 countries. I think वी आर हैविंग गुड रिलेशन. ब्राज़ील, वी आर टॉकिंग, ये यूएस से साथ भी हमारा अच्छा है. यूएस नॉट वेरी बैड. सर थोड़ा बीच में ट्रेड वॉर में थोड़ा गर्मा गर्मी हो गई थी. ट्रम्प वॉज स्लाइटली ट्राइंग टू पुश प्रेशर ऑन इंडिया. करेक्ट. सो वो होता रहता है. दैट इज द पार्ट ऑफ. देखो, देर आर नो परमनंट फ्रेंड्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स. ओके. कोणी तुमचे परमनंट मित्र नाहीत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये. जे आहे ते परमनंट तुमचे इंटरेस्ट असतात. करेक्ट. ओके. माझ्या कंट्रीला जे फायदेशीर आहे, माझ्या कंट्रीला जे चांगलं आहे तेच मी करणार आहे. मी माझ्या कंट्रीचं नुकसान करून घेणार नाही आहे. वाय? until unless something is very badly. So we are doing a great job. We are balancing it out. We have to have balancing path. करेक्ट. बरं, हा सगळा आता संघर्ष वाढत असाच गेला. इंडियाचं आपण डिस्कस केलं, पण जागतिक अर्थव्यवस्था किंवा हे एनर्जी सप्लाय या सगळ्यावरती कसा परिणाम होऊ शकतो या सगळ्याचा? ओके, त्यात एक पॉईंट माझा राहिला. हे परिणाम होणार आहे. जर हे वाढत गेला तर ऑइल प्राइसेस एव्हरीवेअर आर गोइंग टू राईज. इफ ऑइल प्राइस रायझेस, ट्रान्सपोर्ट कॉस्ट सगळंच वाढणार आहे. सगळंच खर्चादायक होणार आहे. इन्फ्लेशन वाढणार आहे. हे होणार आहे हे जर वाढत गेलं तर. करेक्ट. बट दर इज अ क्वेश्चन मार्क. रशिया आणि चायना हे किती सपोर्ट करणार आहेत? दॅट इज व्हॉट यू थिंक. वन थिंग विच आय वॉन्ट टू ब्रिंग आउट. तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. यूएसएने क्यों अटॅक किया? यूएसए तो इट इज बॅकिंग इजराइल. दॅट इज वन थिंग. बट ऑयल ईरान से मैक्सिमम कौन लेता है? चाइना एंड वेनेजुएला से लेता है. करेक्ट. तो वेनेजुएला का तो उन्होंने ऑपरेशन कर दिया था एक रात में ही बाय किडनैपिंग इट्स. करेक्ट. पिकिंग इट अप. प्रेसिडेंट को उठा के ले गए थे. बिकॉज प्रेसिडेंट क्या कर रहा था? प्रेसिडेंट क्या करता था? तो ही वॉन्टेड टू ट्रेड इन यॉन.
त्यांची जे चाइनीज करेंसी है, एंड डॉलर में वो ट्रेड नहीं करना चाह रहा था, तो इसीलिए वो ऐसा हो गया उसका हाल. अभी सेम थिंग इरान ऑल्सो इज अ बिगेस्ट वन ऑफ द बिगेस्ट सप्लायर टू चायना. चायनाचा जर सगळं चायना इज एमर्जिंग एज वन ऑफ द पॉवर, तर युएसला तो थ्रेट करतोय. त्यामुळं थ्रू दिस इराण इट इज टार्गेटिंग चायना ऑल्सो. करेक्ट. आपल्याला इंडियाला तर एनर्जी येणारच आहेच, पण ती एनर्जी जाते चायनाला, दॅट ऑल्सो गोइंग टू गेट एफेक्टेड. ओके. अँड चायना इज वन ऑफ द बिगेस्ट मॅन्युफॅक्चर इन द वर्ल्ड. करेक्ट. इट इज गेटिंग एफेक्टेड देअर ऑल्सो. मग त्यामुळं त्याची किंमत वाढली, सगळ्याच किमती वाढणार आहेत. हो. तर इन्फ्लेशन वाढणार आहे, किमती वाढणार आहेत, महागाई वाढणार आहे. हे जर जास्त चालत गेले तर कुठं एक मिडल पास जर नाही आली तर तो चायना अमेरिका इज ट्राईंग टू टार्गेट चायना थ्रू इराण ऑल्सो. दॅट इज वन ऑफ द स्ट्रॅटेजिक एम दे हॅव. ओके. इनडायरेक्टली येस. इराणला तो दाबला तर इराणचं जर गव्हर्नमेंट चेंज होईल, जेव्हा गव्हर्नमेंट चेंज होईल इराणची, तिथं फ्रेंडली गव्हर्नमेंट कुणाची येणार आहे? अमेरिकेची. मग युएस बॅक. तो ऑब्व्हियसली द ट्रेड कमी होणार आहे इराणसोबत. सो दॅट ऑल्सो वन ऑफ द लॉंग टर्म थिंग्स. ओके. आता एक सगळ्यांच्या मनात भीती आहे की हे कन्वर्ट पुढे जाऊन थर्ड वर्ल्ड वॉर होणार आहे का? आय वॉन्ट टू टेल यू ऑल ऑफ यू, हे कन्वर्ट होणार नाही. थर्ड वर्ल्ड वॉर सुरू झालेलं आहे. थर्ड वर्ल्ड वॉर ओनली. पहिलं कसं असायचं की तुमचे एक ॲक्सिस बनायची, पॉवर ऑफ ॲक्सिस आणि एक आयड ॲक्सिस, दोन बनायच्या. पण आता तसं नाही आहे. आता पण तसं आहे, पण इनडायरेक्ट आहेत, प्रॉक्सीज आहेत. नो क्लासिकल थर्ड वर्ल्ड वॉर होणार नाही. आता हे 2 वर्षामध्ये भरपूर इश्यूज येणार आहेत, स्ट्रॅटेजिक इश्यूज, मिलिटरी इश्यूज. दे विल कीप हॅपनिंग नेक्स्ट 2 to 3 years. ओके. होणार आहेत. क्लासिकल वर्ल्ड वॉर असं होणार नाही. दिस इज वर्ल्ड वॉर ओनली. ओके. दिस इज आय कॅन से ॲज अ मिलिटरी एक्सपर्ट. आता सपोज इथं चायनाने अटॅक केला त्यावरती. इफ USA इज स्टक अप इन टू इराण, तो चायनाला अटॅक करेल तो त्यावेळेला. मग ही इज गोइंग टेक इट. रशिया ऑलरेडी टेकन लॉट ऑफ लँड ऑफ नॅटो, लेकिन युक्रेन बहुत ले रखा है. करेक्ट. सो हे ऑलरेडी चाललेलं आहे प्रत्येकाचं. आता अझरबायजान आणि अर्मेनिया त्यांचं दोघांचं आपसामध्ये आहेच आहे. मिडल ईस्टमध्ये टर्की पण आणि सायप्रस, टर्की आणि सायप्रस दोघांचं चाललेलं आहे. हे नो दॅट इज वन एरिया. उसके बाद इंडिया पाकिस्तानचं मध्ये एक एरिया आहे. अजून तरी शांत आहे ना, शांत आहे. पण तुम्हाला माहिती नाही पाकिस्तानचं कांट से एनिथिंग. पाकिस्तान अफगाणिस्तान चालूच आहे, ऑलरेडी चालू आहे. है ना. तो कुठं ना यू सी एव्हरीवेअर देर इज अ छोटा मोठा युद्ध चालू आहे. लार्ज स्केल नाही, पण छोटे मोठे चालतात. तो इट इज थर्ड वर्ल्ड फ्रॉम माय साईड. ओके. बट क्लासिकल नाही आहे. 2 गट बनून ते असं होणं असं आता शक्य नाही आहे त्याप्रमाणे. करेक्ट. पण सध्याची परिस्थिती किंवा एकूण लाईकली नियर फ्युचरमध्ये हे युद्ध थांबू शकेल असं वाटेल? माझं तर असं आहे की थांबवणार नाही आहे. इट इज गोइंग टू बी स्ट्रेचिंग. क्लासिकल मोठं युद्ध होणार नाही, पण स्ट्रेच होणार आहे. इफ इस्रायल आणि USA गव्हर्नमेंट बदलू शकले तिथली, तर इट विल स्टॉप. बट ते गव्हर्नमेंट नाही बदलू शकले तरी चकमक होत राहणार आहे. चालू राहणार. येस. एंगेजिंग. येस. अँड अदर कंट्रीज ऑल्सो गेट स्लोली इन्वॉल्व इन दिस. होणार आहे. पाकिस्तान विल ऑल्सो गेट इन्वॉल्व मे बी इन फ्यूचर. करेक्ट. अगर USA वॉन्ट्स टू यूज दी बेसेस, ओके, पाकिस्तान देना पडेगा. करेक्ट. पाकिस्तान तसं आहे की तो कुठे जाऊन बसतो, चायनाकडे जाऊन बसतो, अमेरिका त्याचं काही मतलब इट इज नॉट अ स्टेबल कंट्री. करेक्ट. जे पैसा देईल तिकडे जो पैसा देईल तिकडे जातो तो, असं आहे ना. दॅट इज द रिझन इकॉनॉमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन वॉर. ते सांगतो ना तुम्हाला. इकॉनॉमिक्स आणि मिलिटरी पॉवर बोथ हॅज टू गो साईड बाय साईड. मी माझ्याकडे पैसे नसेल तर मी निवडू शकणार नाही. छोटंसं एक्झाम्पल आहे आपल्या तुमच्या साध्या लोकांना सांगण्यासाठी. पैसे असतील तर आपण कोर्टाची पायरी चढतो, नाही चढतच नाही, जाऊ दे म्हणतो घरातल्या घरात. तसंच आहे. तुमच्याकडे पैसे असतात, मग इफ यू हॅव मनी देन ओनली कॅन गो फॉर वॉर. करेक्ट. आणि तुमच्याकडे शक्ती असले, बळ असेल तर तुम्ही ते दोन्ही सायमल्टेनियसली गेलं तर तुम्हाला लोक ऐकणार तुमचे, नाही तर ऐकत नाहीत. करेक्ट. सेम इज अप्लिकेबल टू द वर्ल्ड. करेक्ट. तर पुढच्या 5-10 वर्षात मिडल ईस्टचं पूर्ण जिओपॉलिटिक्स चेंज होत असतं. जिओपॉलिटिक्स जो पॅराडाईम शिफ्ट प्रत्येक 5 ते 10 वर्षामध्ये होत असतं. तुम्ही पहिलं पहा, वर्ल्ड वॉर 1च्या वेळेस 2 ग्रुप झाले होते. वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस सुद्धा 2 ग्रुप झाले होते. करेक्ट. त्यानंतर इन मिडल इयर्स कोल्ड वॉर वॉज ऑन ना, कम्युनिस्ट ब्लॉक, कॅपिटलिस्ट ब्लॉक. तर इट विल हॅपन. हे होत राहणार आहे. जिओपॉलिटिक्स विल कीप चेंजिंग ॲज पर दी इंटरेस्ट.
ती होत राहणार आहे. आणि मोस्टली ह्यामध्ये मिडल ईस्ट जी आहे इट प्लेज इम्पॉर्टंट रोल बिकॉज ऑफ दी एनर्जी सिक्युरिटी. त्यामुळे एनर्जी आहे म्हणून इट विल बी स्टील रेलिव्हंट फॉर नेक्स्ट 50 years. रेलिव्हंट असणार आहे. जोपर्यंत अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी तयार होणार नाही तोपर्यंत मिडल ईस्ट विल बी पार्ट ऑफ वन ऑफ द इम्पॉर्टंट प्लेयर्स इन वर्ल्ड अफेअर्स. करेक्ट अंडरस्टूड. बरं, या आत्ता जी ही परिस्थिती आहे म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी वल्नरेबिलिटी ओव्हरऑल डेव्हलप झाली आहे, तर इंडियाला याच्यात कुठं कुठं ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात ॲट द सेम टाईम? ओके, इंडिया आय टोल्ड यू अपॉर्च्युनिटीज इंडियाज आपण फार फुकून विचार करून एकदम व्यवस्थित प्लॅनिंग करतो आहे. आणि आपलं हे जे आता सध्याची जी गव्हर्नमेंट आहे आणि वी आर मॅनेजिंग वेल, आपण चांगलं मॅनेज करतो आहे. ऑपॉर्च्युनिटीज आपले जे आहेत आता छोटे कंट्रीजमध्ये आपण जसं आपण UAEमध्ये ऑलरेडी वी हॅव ग्रेट ट्रेड पार्टनरशिप UAE सोबत आहेत, इराणसोबत आहेत, ॲज वेल ॲज वेअर हॅव्हिंग इट बहराईन, ओमान विथ सौदीसोबत थोडंसं अमेरिका पाकिस्तान वॉज ट्राईंग टू गेट इन साईड दॅट. करेक्ट. तो पण आहेत आपले काही मिडल ईस्ट कंट्रीजसोबत आपले चांगले रिलेशन पहिल्यापासूनच आहेत. सो वी आर हॅव्हिंग अपॉर्च्युनिटी, वी शुड कीप मेंटेनिंग दॅट अपॉर्च्युनिटी. ह्यासोबतच आपल्याला दुसरे कंट्रीजकडे सुद्धा बघितलं पाहिजे. जसे फॉर ऑइल वी नीड टू लुक इट इन दी साऊथ अमेरिकन कंट्रीज ॲज वेल ॲज रशियाकरता आपण ऑल्टरनेट आहेच आपला. वी शुड बी एबल टू डू अवर ओन ऑइल एक्सप्लोरेशन इन इंडिया. गोदावरी बेसिन आणि इकडे भरपूर आपल्या आसाममध्ये आहे, त्याच्यावरती आपल्याला वर्क केलं पाहिजे. अंदमान निकोबारमध्ये जे बेसिस वी हॅव टू वर्क ऑन स्टार्ट स्लोली बिकम सेल्फ रिलायंट. जसं आत्मनिर्भर जसं म्हणतात आपले प्राईम मिनिस्टर इन टर्म्स ऑफ आवर ओन मेक इन इंडिया, तसंच वी शुड स्टार्ट गेटिंग आत्मनिर्भर इन टर्म्स ऑफ एनर्जी सिक्युरिटी ऑल्सो. करेक्ट. हे माझं म्हणणं आहे. आता आपण 70% डिपेंडेंट आहे, स्टार्ट रिड्युसिंग इट 50% वरती या नेक्स्ट 5 वर्षामध्ये. हे आज एक धोरण पाहिजे. सिक्युरिटी आपल्याला कमी केली पाहिजे, एनर्जी सिक्युरिटी. तसंच मिलिटरी वेपन्स वी आर डिपेंडंट 90%. नाव वी आर कमिंग डाऊन स्लोली टू 30, 40, 50%. तर हळूहळू आपण ते डिपेंडन्सी कमी करायला लागलो आहे, वेपन्स ॲज वेल ॲज एनर्जी. करेक्ट. सो दॅट वी कॅन अमर्ज ॲज अ स्ट्रॉंगर नेशन आणि स्ट्रॉंगर पॉवर. करेक्ट. ऑलरेडी आपण मेक इन इंडिया चालू आहे. दॅट इज वॉट सांगतोय. येस, वी हॅव डन गुड इन टू मिलिटरी इक्विपमेंटवरती चांगलं काम करतोय. तसंच मी काय म्हणतोय वी शुड बी एबल डू इन दी एनर्जी सिक्युरिटी ऑल्सो. ओके. स्वतःचेच ऑइल ब्लॉक्स स्वतःचे डेव्हलप करा इंडियामध्ये. वी हॅव गोदावरी बेसिनमध्ये आहेत, वी हॅव आसाममध्ये, अंदमान निकोबारमध्ये आहेत. तो वी शुड स्टार्ट एक्सप्लोरिंग अँड स्टार्ट मेकिंग युअर ओन एनर्जी. करेक्ट. डिपेंडन्सी कमी झालं पाहिजे बाहेरच्या देशावरती. ओके. असं मला वाटतं. दिस इज वॉट दिस ऑपॉर्च्युनिटी इज देअर टू आर ओन स्ट्रॅटेजिक रिझर्व आपण तयार करू शकतो. आणि डिफेन्समध्ये डिफेन्समध्ये सुद्धा वी स्टार्टेड स्लोली हॅव्हिंग ओन आत्मनिर्भर आणि हळूहळू एक्सपोर्ट करायला लागलो आपण. करेक्ट. वी एक्सपोर्टेड टू इंडोनेशिया देन थायलँड. वी आर एक्सपोर्टिंग अदर डेव्हलपमेंट. अर्मेनिया. गिविंग मिसाइल्स वगैरे द्यायला लागले, रॉकेट लॉन्चेस द्यायला लागले. वी डुईंग दॅट. बरोबर. आत्मनिर्भर हो रहा है, इसलिए हमारा फायदा हो रहा है उसका. करेक्ट. सेम थिंग वी शुड डू इट एनर्जीमध्ये. करेक्ट. सर, तुम्ही ऑलरेडी बरंचसं फायरिंग केलेलं असेल, बीइंग पार्ट ऑफ द मिलिट्री. फायरिंग तो हमारे लिए वो दाएं हाथ का खेल वगैरह. नहीं वो अच्छा है ना. दैट इज व्हाट वी आर ट्रेन्ड फॉर. करेक्ट. टू फायर. तर एक छोटासा रॅपिड फायर नॉट इन द एअर. फायर टू एनिमीज. नाही फायर शुड बी डन फॉर इफेक्टिव्हनेस. म्हणजे फायर इफेक्टिव्ह झाला पाहिजे, गोळी वेस्ट नाही झालं पाहिजे. फायर फॉर इफेक्ट त्याला म्हणतात. आणि टू किल द एनिमी, नॉट टू वेस्ट द राउंड्स. है ना. जैसे एनर्जी सिक्योरिटी है जैसे हमको भी अपना एम्युनिशन सिक्योर करके रखना पड़ता है. बरोबर. नाही, हा आपला एक छोटासा रॅपिड फायर आहे. ओके. तर मिडल ईस्टमध्ये सर्वात शक्तिशाली देश कुठला आहे सध्या? शक्तिशाली देश इराण होता. आता ह्या युद्धानंतर बघूया त्याची मिलिटरी पॉवर आणि बाकीची जी मॅनपॉवर आहे ते कसं कमी होईल की जास्त, त्याच्यावरती डिपेंड्स. आता कसं होईल. इराण आणि सौदीमध्ये कॉम्पिटिशन. इराण सौदीमध्ये कॉम्पिटिशन आहे पण सौदी इज टोटली डिपेंडेंट ऑन USA फॉर सपोर्ट. पण इराण स्वतःचे त्यांनी डेव्हलप केलेला आहे. तो मिलिटरीली इतका स्ट्रॉंग नाही आहे, पण इन मिडल ईस्ट इट इज अ स्ट्रॉंगर पॉवर इन टर्म्स ऑफ मिलिटरी. म्हणून त्याच्याकडे इतकी मिसाईल्स आहेत, हजारोमध्ये मिसाईल्स आहेत, हजारोमध्ये त्यांची 6 लाख सगळ्यात मोठी त्याच्याकडं स्टँडिंग आर्मी आहे. IRGC आहे, रिझर्व्स आहे त्याच्याकडं. तो त्यांनी तकरीबन 6 ते 10 लाखापर्यंत त्याची मिलिटरी आहे. ओके. बाकी कंट्रीमध्ये इतकी नाही आहे, एवढी नाही आहे. ओके.
सगळ्यात मोठा धोका कुठला आहे सध्या त्या रिजनमध्ये? कुणाला धोका? आपल्याला का? नाही, मिडल ईस्ट रिजनमध्ये सध्या असं म्हणताय. कुणाला धोका आहे? हां. व्हॉट इज द बिगेस्ट थ्रेट थ्रेट टू हुम? मे बी विल से मिडल ईस्ट ॲज अ रिजन म्हणूयात. मिडल ईस्ट रिजन देखो, जोपर्यंत इस्रायलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, एक अब्राहम अकॉर्ड 2-3दा त्यांनी प्रयत्न केलं होतं साईन करण्यासाठी. बाकीचे कंट्री सगळे जितके पण आता जे आज सपोर्ट करतायत, बहरेन, जॉर्डन, कटार, सौदी, सगळे दे आर ऑल ऑन वन पेज. दे वॉन्टेड टू साइन दिस अकॉर्ड, अब्राहम अकॉर्ड. ओके पण इराण करत नव्हता. ओके 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 सो दॅट प्रॉब्लेम ऑफ इस्रायल रेकग्निशन ते सॉल्व्ह झालं तरच ते दॅट इज द बिगेस्ट थ्रेट अँड इश्यू विच इज ऑलवेज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम इन फ्युचर इफ यू नॉट सॉल्व्ड पीसफुली. ओके ओके गॉट इट. पुढील 5 वर्षात सगळा मोठा बदल कुठला होणार आहे? अगेन त्याच रिजनचं बोलतोय आपण. त्या रिजनमध्ये 5 वर्षात मला काय वाटत नाही काय मोठा बदल होणार आहे त्याच्यामध्ये. इराण जर सत्ता पलटली तरच काही होईल, नाहीतरी दिस विल गो प्रॉक्सी विच विल गोईंग फॉर लास्ट सो मेनी इयर्स. 2005 पासून सांगतायत इराणला, तर 25ला जाऊन 20 वर्षानंतर त्यांनी त्याला टार्गेट केलेलं आहे. इफ दे डू नॉट हॅव ए पीस अकॉर्ड, दिस विल रिमेन. ओके. ड्रोन वॉर का पारंपरिक वॉर भविष्यात जास्ती काय असेल? ड्रोन, सायबर, ॲज वेल ॲज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, लॉंग डिस्टन्स एअर मिसाईल्स, मोर ऑफ दॅट नेचर. मॉडर्न वॉरफेअर, सायबर अटॅक्स पण होणार आहेत. करेक्ट. पारंपरिक थोडंसं बॅकसाईड, इट इज नॉट फिनिश्ड, संपणार नाही आहे, पण ते शेवटी कामाला येणार आहे. सुरुवातीला शेपिंग अप करण्यासाठी तुम्हाला मिसाईल्स, ड्रोन्स, then you to start using artillery guns, air power, then when you want to capture that area, तुम्हाला मिलिटरीचं शेवटी पारंपरिक युद्ध यावर सांगणार आहे. तुम्ही तिथं मारून तिथली जी जागा तुम्ही कब्जा केलं नाही तर ऑफ नो यूज. बरोबर. सो एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट, बट दिस मॉडर्न वॉरफेअर इज गोइंग टू चेंज दी बॅटल फील्ड सिनॅरिओ इन द फेवर ऑफ दी कंट्री विच कॅन अप्लाय इट बेटर. गॉट इट. आणि शेवटचा प्रश्न, भारताने याच्यात न्यूट्रलच राहावं का? भारताने न्यूट्रलच राहायला पाहिजे. भारताने सगळ्यांसोबत सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे. हे जी आपली मल्टी लॅटरल पॉलिसी आहे, नॉट नॉन अलाइन, मल्टी अलाइन, हे आपण ठेवलंच पाहिजे. कारण सगळे भारताकडं ॲज ए विश्वगुरू म्हणून बघतायत. इन टर्म्स ऑफ आपण एथिकली फार अपराईट आहेत. एथिक्स. आणि शेवटी सांगतो की वाय दिस ऑल इश्यूज आर हॅपनिंग. बाहेरच्या कंट्रीमध्ये जे एथिक्स आणि मॉरल्समध्ये फरक आहे. आपण मॉरली फार अपराईट आहे आणि एथिकली सुद्धा आपण ते अप्लाय करतोय. करेक्ट. मॉरल्स आर फॉर इंडिव्हिज्युअल. तुम्हाला सांगायला लागतं का की चूक काय बरोबर काय? कोणी इंडिव्हिज्युअल सांगा तुम्ही व्हॉट इज राईट अँड रॉंग, तो सांगतो चोरी करणं चुकीचं आहे. पण तेच जर सोसायटीमध्ये, त्या सोसायटीमध्ये, त्या कंट्रीमध्ये त्यांचे एथिक्स आहेत की नाही आपको ये ॲक्सेप्टेबल है चोरी करणं, तो एथिक्स आहे वो. फॉर एक्झाम्पल आता मिडल ईस्टच्या कंट्रीमध्ये किंवा एका सोसायटीमध्ये 4 लग्न अलाउड आहेत किंवा 2 लग्न अलाउड आहेत किंवा लग्न अलाउड नाही, जे पण आहे, दॅट इज सोसायटियल एथिक्स. अँड इंडिव्हिज्युअली मॉरली इट इज रॉंग, बट सोसायटी इज एक्सेप्टिंग. तो वी आर मॉरली एथिकली कंट्री इज व्हेरी व्हेरी ग्रेट कंट्री वी आर हॅव्हिंग. वी आर लकी टू बी बॉर्न इन इंडिया. आपण फार लकी आहोत. देअरफॉर वी हॅव टू, इफ यू वॉन्ट टू बिकम अन रिजनल पॉवर अँड विश्वगुरू, तो वी नीड टू गो इन दॅट लाईन. करेक्ट. थँक्यू रंधाळे सर. म्हणजे तुमचे आज जे तुमचं नॉलेज शेअरिंग होतं किंवा करंट अफेअर्सची तुमची जी पकड आहे ती आम्हाला सगळ्यांना डेफिनेटली माहीत पडली. आणि आय एम शुअर दुबई कट्टाच्या ऑडियन्सनी पण हे डेफिनेटली कान देऊन ऐकलेलं असेल व्हॉट इज लाईकली टू हॅपन इन फ्युचर. युद्ध दुबई कट्ट्याच्या ऑडियन्सला मी सांगू इच्छितो की तुम्ही निराश होऊ नका. यू आर गोइंग टू बी देअर अँड UAE विल ऑल्सो डू वेल. रिजनली वी विल ऑल डू वेल अँड समवेअर. आपण हे सगळे प्रार्थना करूया की हे हळूहळू हे युद्ध कमी व्हावे आणि संपून जावे. पण इट्स ऑल डिपेंड्स ऑन दी ग्रेट लिडर्स ऑफ दी वर्ल्ड. करेक्ट. ऑफकोर्स. म्हणजे पण आपण घाबरायचं नाही आहे. इंडिया इज ऑलवेज गोइंग टू बी वन ऑफ दी कंट्रीज विच इज गोइंग टू सपोर्ट यू ऑल. म्हणजे युद्ध कोणालाच परवडणार नाही आहे, तुम्हाला परवडत नाही आहे. म्हणून त्यामुळं कुठे ना कुठे थांबणार आहे. करेक्ट. आणि UAEचे लोक किंवा दुबईचे लोकांनी तिथे राहून चांगला बिझनेस करावे, तुम्ही चांगले काम करावे, देशाचे नाव करावे. येस, नक्कीच करावे. म्हणजे ते करता करता मला अजून दुबई कट्टाचे एपिसोड्स पण अजून करता येतील.
आणि दुबईमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज भविष्यात निर्माण होतील ते मला अजून लोकांपर्यंत डेफिनेटली, कारण की तुम्ही सांगता दुबईमध्ये जे ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्या यूथला, आपल्या देशाच्या लोकांना जितकी ऑपॉर्च्युनिटी मिळतात बाहेर कंट्रीमध्ये जॉब करण्यासाठी, एक्सपोर्ट करण्यासाठी, ॲक्च्युली रिली हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही नवीन नवीन त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे. करेक्ट. येस सर, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम टुडे. म्हणजे नॉट पर्सनली मला याच्यातनी बरीच माहिती मिळाली. आय एम शुअर दुबई कट्टाच्या ऑडियन्सला पण याची नक्कीच माहिती मिळाली असेल या सगळ्या डिस्कशनमधनं. तर पुन्हा एकदा तुमचे आभार आणि पुन्हा नक्की भेटूया. मला तुमच्या ज्या बाकी ॲक्टिव्हिटीज आहेत अबाउट पर्सनल की जे डिफेन्स करिअरमध्ये कशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही कसं ट्रेनिंग देता, मे बी फ्युचरमध्ये आपण त्याच्यावर Yes, नक्की definitely, डिस्कशन definitely. करूयात. अँड मला पण फार आनंद झाला. थँक्यू सो मच आणि जय हिंद टू ऑल ऑफ यू. जय हिंद. Jai Hind sir. Thank you. Jai Hind everyone. If you are new to Dubai Katta channel, please like, subscribe and share. Thank you.